हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला आज आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे. तर मग आता इथे ना मला गुरुवारची पूजा पण मांडून घ्यायची आहे महालक्ष्मीची. तर आता इथे ना सर्व काही तयारी करून मी आता इथे आणून ठेवलेलं आहे. आणि आता चौरंगण पाट पण मला पुसून घ्यायचे. तर मग आता इथे सर्व काही तयारी केलेली आहे, तुम्ही पण बघू शकता. येथे छान असं सर्व काही घासून पुसून सर्व आणून ठेवलेलं आहे. आणि मग पूजेचं पण मांडणी करायची आहे. येथे बघू शकता आता जे जे साहित्य लागतं ना ते साहित्य आता मी सर्व काही काढून ठेवलं आहे. आणि आता येथे ना चौरंग आणि पाट पण काढलेले आहे. तर मग आता मला कपड्याच्या साह्यानं छान असं स्वच्छ कपड्याच्या साह्यानं पुसून घ्यायचं आहे. त्यावरती ना धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे मग छान असं थोडा ओला कपडा केला आणि पुसून घ्यायचं आहे चौरंग आणि पाट दोन्ही पण. मग आपल्याला पूजाला मांडायचं आहे. आता येते ना छान असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि मग आता चौरंग मांडायच्या आधी ना थोडीशी रांगोळी काढून घेत आहे. स्वस्तिकच काढीत आहे. इथे आता मी स्वस्तिक काढून घेतलंय. आता त्यावरती ना हळद कुंकू वाहून घ्यायचं. सफेदच रांगोळी नाही ठेवायची आपल्याला, त्यावरती हळद कुंकू वाहून आणि मग त्यावरती चौरंग ठेवायचं आहे. त्याच्यावर चौरंग ठेवून आता येथे ना एक पीस अंथरून घेतलाय चौरंगावरती. आणि मग त्यावरती आपल्याला पूजा मांडायची. तर सर्वात प्रथम ना तांदळाचीच रास घालायची. आता येथे ना पूजा करायच्या आधी आपण आहे ना दिवा लावून घेऊ, म्हणजे अग्नीला साक्ष म्हणून आता इथे ना दिवा लावून घेऊ. मग त्यानंतर पूजा करू आपण. येथे आता आहे ना दिवा ठेवून घेऊ आपण. आणि दिव्याची पण पूजा करून घ्यायची आपल्याला. इथे आता दिव्याला आहे ना मी हळदी कुंकू लावून घेत आहे. आणि एक फूल पण अर्पण करायचं. आता दिव्याला साक्ष म्हणून आता बाकीची आपली सर्व काही पूजा करून घ्यायची आपल्याला. आता इथे ना मी स्वस्तिक काढून घेतलंय. मग त्यावरती आपल्याला घट मांडायचा आहे. तर मग आपण आहे ना पहिले हळद कुंकू वाहून घ्यायचं, मग त्यानंतर आता घट मांडायचं आपल्याला त्यावरती. आता येथे ना कुंकू काढून घेतलेला आहे. तर मग आपल्याला घटाला ना 5 बोटं ओठून घ्यायचे कुंकवाचे. आता इथे बघू शकता 5 बोटं आता कुंकवाचे ओठून घेतले मी. आणि मग त्यामध्ये आता आपल्याला डहाळे टाकून आता नारळ ठेवून घ्यायचे. त्यामध्ये आता आपल्याला आहे ना नागिलीचे किंवा आंब्याचे 5 फळांचे पानं असे ठेवायला लागतात. पण मग आता माझ्याकडे 5 फळांचे काही झाड नाही, तर मग आंब्याचं झाड आहे. तर मग आता इथे ना मी 5 आंब्याचे पानं लावून घेत आहे. आता आहे ना घटावरती नारळ ठेवून घेऊ आपण. आता घट तयार केलाय. तर आता आपण तांदळाचं स्वस्तिक काढलंय ना त्यावरती ठेवून घ्यायचंय. आणि येथे आपल्याला आता देवीचा फोटो मांडून घ्यायचा आहे. देवीची पूजा करून घ्यायची. घटाला पण आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आपल्याला. आता जे बाकीचं आहे ते आता सर्व काय आता आपल्याला इथे मांडून घ्यायचं आहे. फळं वगैरे सर्व काय आता मांडून घ्यायची इथे. माझी काही जास्त मोठी पूजा नाही, तर साधी सिंपलच घरगुती अशी पूजा आहे. काही मी एवढी जास्त काही जसं जसं मला माहिती तसे आता माझ्या मनानंच पूजा करत आहे आता. पण मग साधी सिंपलच आहे आपली. आता येथे ना छान अशी माझी पूजा पण झालेली आहे. तर तुम्ही पण बघू शकता. आता अगरबत्ती लावून छान असं ओवाळून घ्यायचं आहे देवांना पण.
घरामध्ये ना अगरबत्ती धूप दीप असं जर लावलं ना घरात खूप असं प्रसन्न वातावरण असतं. तर आज म्हणजे इतकं प्रसन्न वातावरण म्हणजे मन पण खूप प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. तर मग आता येथे ना माझी सर्व पूजा झाली. आता येथे ना सर्व काही पूजा मांडून झालेली आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता छान असं अगरबत्तीचा वास धूप दीप सर्व काही असं छान असं लावलेलं आहे. आता इथे ना माझी पूजा पण झालेली आहे छान अशी. मग आता येथे देवीचं पण पुस्तक घेतलेलं आहे. तर मग आता याच्यामध्ये कहाणी आहे देवीची. तर मग आता ती कहाणी वाचून घ्यायची आहे. आता येथे ना येथे सर्व पूजा होईपर्यंत रे ना शंभू पण इथे बसलेला होता माझ्याजवळच. आणि मग मी पूजा सर्व काही मांडत होते तो पण तिथे बसून बघत होता. चाललं होतं त्याचं पण खेळायचं आणि बघत पण होता आणि वरून विचारत होता हे काय आहे ते काय आहे. मग त्याला ते सांगत होते मी पण. आणि पोथी वाचायला घेतलेली आहे मी पण. मी पोथी वाचत होते त्याच्यावालं ॲक्शन बघा तिथून बघून चाललं होतं त्याचं नखरे करत होता खूपच. तर कॅमेरा का बघायचा आणि त्याचंवालं त्याचं डोळ्याचे एक्सप्रेशन सर्व काही ते बघून तो त्याचंवालं चाललं होतं खेळत होता तो. आणि मी कॅमेरा चालू करेल होता ना. पाहून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्राव. तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचं नाव सुरचंद्रिका होतं. नाव चांगले पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एक वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसली सुहासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेले. परिस्थिती सुधारली. देवीचे घंटी वाजवा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर ओटी सिंदुराची. कंठी जळके माळा मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित फळा तुझ गौरी कुमारा. चंदनाची ओटी कुंकुम केशोरा. हिरे जैत मुक्त शोभतो बरा. रुंजंती नको रे चरणी गागरे. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित फळा तुझ गौरी कुमारा. चंदनाची ओटी कुंकुम केशोरा. हिरे जैत मुक्त शोभतो बरा. रुंजंती नको रे चरणी गागरे. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पितांबर परवर वंदना. सर्वसोंड वक्रतुंड त्रिनयना. दासरामाचा वटपाय सजना. संकष्टी पावावी आता येथे ना माझी आरती पण झालेली होती. छान अशी आरती झाली. आणि मग आता सर्व देवांना ना मी येथे आरती देत होते. तर मग आता आहे ना शंभूला पण आरती देत होते. तर शंभू बघा कशा आरती घेतो आणि गालाला हात चोळतो. तर त्याला पण असं आरती घ्यायला खूप आवडतं. आधी मला म्हणतो मला दे म्हणजे निरांजनी खालीच ठेवलेली होती अशी. त्याचा हात वरून होता फिरत होता. चटका नसता बसला त्याला. तर मग आता येथे ना आरती झाल्यानंतर मी येथे आता दुधाचा नैवेद्य दाखवून घेत आहे. आधी पण नैवेद्य म्हणून आहे ना गूळ आणि शेंगदाणे पण ठेवलेले आहे. तर सर्व काय आता पूजा पण झालेली होती. तर आता येथे बघू शकता खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं. तर असं वाटत होतं तेथून आहे ना उठूच नाही. पण बाकीचे पण कामं आवरायचे होते ना त्यामुळं मग मी आता मला जावंच लागलं असं झालं.
मग त्यानंतर आहे ना मी पण काही फळं वगैरे खाल्लेले नव्हते, तर मी फळांचाच उपवास धरलेला आहे ना. तर मग आता इथे ना पूजा वगैरे झाल्यानंतरच आता आहे ना मी इथे ज्यूस बनवलेलं होतं. ॲपल, चिक्कू आणि केळी हे तिन्ही मिक्स करून आता मिक्स ज्यूस बनवलेला आहे. तर एक ग्लास शंभूला पण दिलेला आहे आणि एक ग्लास मला बनवलेला आहे. तर शंभूला पण म्हणजे ज्यूस खूपच आवडतं, तर मग शंभूला पण मी एक ग्लास बनवलेलं होतं. त्याला मिक्स ज्यूस पहिल्यापासून म्हणजे खूपच आवडतं. इथे स्ट्रॉ जर असते ना तर त्यानं स्ट्रॉनच प्यायला असता, पण मग आता स्ट्रॉचं घरामध्ये नव्हती ना, त्यामुळे मग आता त्याला ग्लासनंच पिण्यासाठी सांगितलं मी. तर आता संध्याकाळचं पण आवरायचं होतं. इथे आता संध्याकाळचे नैवेद्य बनवायचे आहे ना, तर मग मेथीची भाजी केली आहे आणि तांदळाची खीर पण बनवायची आहे. तांदूळ हे भातच शिजून घेतला आहे तांदळाचा, मग मिक्सरमध्ये बारीक करून खीर बनवायची आहे. तर इथं ओलं खोबरंच घेतलं आहे मी खिरीसाठी. ओल्या खोबऱ्याचीच खीर बनवायची आता. तर चला, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि येथे ना काजू आणि बदाम पण भिजत ठेवले, तर आपल्याला त्याची पेस्ट करून टाकायची. येथे ना खोबरं दळून टाकलेलं होतं, तर बघू शकता तूप सुटेपर्यंत असं छान असं परतवून घेतलं. आता काजू बदाम जे भिजत ठेवलेले होते ना ते छान असे दळून घेतले. आता त्यामध्ये टाकून घ्यायचे, ते पण छान असे आता परतवून घ्यायचं छान असं. अशी भिजून जर टाकलं ना खिरीला पण दाटसरपणा येतो, म्हणजे घट्ट खीर होते, छान असं चव पण लागते काजू बदाम भिजून टाकल्यानंतर. ठेवलेला होता ना तो छान असं दळून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आता टाकून घ्यायचं. खीर पण झाली आहे. येथे तुम्ही बघू शकता आता खीर पण झालेली आहे आणि खीर पण खूप अशी छान अशी घट्टसर खीर झालेली आहे. तर दिसायला पण खूप छान दिसते, तर बघू शकता तुम्ही पण. इथे पापड्या पण तळून घेतले, आता भजी काढायचे थोडे. येथे ना आता मिरचीचेच भजे काढायचे, तर आता तेलामध्ये ना छान अशा मिरच्या कट करून घेतल्या, 2-2 असे त्याचे वाले भाग करून आणि कट करून आता तळून घ्यायचे आहे. नाहीतर सगट मिरच्या टाकल्या ना तेल उडतं, त्यामुळे ना असे 2 भाग करून आणि कट करून त्यामध्ये तळल्या मी. तर आता आहे ना तळून आणि आता पिठामध्ये टाकून घेतलं आहे. छान असं आता पीठ हे करून मिक्स करून आणि आता आपल्याला भजे काढून घ्यायचे मिरच्यांचे. छान असे मिरचीचे भजे लागतात. तर आम्हाला घरामध्ये सर्वांना मिरचीचे भजे असे आवडतात. सर्व आता स्वयंपाक पण झालेला होता, फक्त भजे काढायचे राहिलेले होते. तर मग आता आहे ना नैवेद्य पण दाखवून घ्यायचा. सर्व काय आता नैवेद्य पण भरून घेतलेले आहे आणि आता येथे मी नैवेद्य पण दाखवण्यासाठी आणलेला होता. देवीला पण नैवेद्य बनवलेला होता आणि घरातल्या देवाऱ्यांना पण नैवेद्य बनवलेलं होतं. तर आता येथे ना मिस्टरांना पण आज उपवास होता ना गुरुवार, त्यामुळे मग आता मिस्टरांना पण ताट बनवलेलं होतं. तर आता येथे मिस्टरांना पण जेवायला दिलेलं आहे आणि आता येथे सर्व आम्ही जेवायला बसलेलो आहोत. तर या तुम्ही पण जेवायला. चला, असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा.